माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस पाठवली आहे। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। कर्ज वाटपातील अनियमितता प्रकरणात ही नोटीस आहे। 2 एप्रिलच्या सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर ही सुनावणी पार पडेल। माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस पाठवलेली आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्यासह 25 माजी संचालकांना ही नोटीस आहे। कर्ज वाटपातील अनियमितता प्रकरणी ही नोटीस असल्याचं कळतंय। येत्या 2 एप्रिलला सुनावणीसाठी हजर राहावं लागणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार असल्याची माहिती मिळते। तर माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस पाठवलेली आहे। येत्या 2 एप्रिलला त्यांची चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशीला हजर राहण्याचे आदेश सूचना या नोटीसीमधून देण्यात आल्यात। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। कर्ज वाटपातील अनियमितता प्रकरणी ही नोटीस आहे। येत्या 2 एप्रिलला या संदर्भात सुनावणी पार पडेल। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे। येत्या 2 एप्रिलला सुनावणी देखील होणार आहे, काय अधिकची माहिती आहे? खरे एकूण जर बघितलं, नाशिक जिल्हा बँकेची थकबाकीची वसुलीची ही केस गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे। यामध्ये जिल्हा निबंधकांनी आणि प्रशासकांनी पूर्ण चौकशी केल्यानंतर यामध्ये सर्वांना या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि आता हायकोर्टाचे आदेश आल्यामुळे सर्व राजकीय नेते यामध्ये जेवढे संचालक होते, एकूण 25 माजी संचालक यामध्ये होते, या 25 माजी संचालकांना आजी माजी खासदारांना या सर्वांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। यामध्ये मंत्री महोदय माणिकराव कोकाटे यांच्यासोबत आमदार दिलीप बनकर, त्यानंतर खासदार शोभा बच्छाव आणि काही माजी आमदार JP गावित आणि आमदार राहुल डिकले सुद्धा, आमदार डॉक्टर राहुल आहेर सुद्धा यामध्ये आहेत। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण 182 कोटींची वसुली करण्याप्रकरणी आता संपूर्ण राजकीय हे लोकप्रतिनिधी अडचणीत येणार आहेत। यांची सर्वांची सुनावणी ही मंत्रालयामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समोर होणार आहे आणि त्यानंतर यांच्याकडच्या वसुलीविषयी निर्णय होईल। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।